नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली। रात्रीचं जेवण केल्यानंतर 25 ते 30 विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानं त्यांना तातडीनं शहादा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। 8 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। तर वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी यापूर्वीही केली होती, मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। दरम्यान रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली। एक चपाती किती वाजता जेवले तुम्ही? 7 वाजता जेवले सगळे सोबत जेवल्यानंतर लगेच सुरू झालं का? लगेच सुरू झालं आज सर्वांना सांगितलं तर आता एक पण सर नाही आले। पगार घेत आला ते पहिले पण सांगितलं होतं जेवणासाठी आम्ही आंदोलन केलं होतं, असं पण लगेच ऑर्डर आले नाही ना सर। कपिल सोनवणे शहादामध्ये आपलं जे मुलांचं जे समाज कल्याणचं हॉस्टेल आहे तिथे गॅस्ट्रायटिस फूड पॉयझनिंगची तक्रार आली होती। 40 मुलांना बरं वाटत नव्हतं आणि त्यापैकी 25 मुले आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। फूडचे जे सॅम्पल्स वगैरे सगळे होते ते पण आमची टीमनी आता घेतले आहे। थोडे व्हॉमिटिंगचे सॅम्पल्स पण घेतले आहे, सो दॅट प्रॉपर तपासणी करून आम्हाला लॅब रिझल्ट्सच्या आधारे कारवाई पण करता येईल। पोलीसची टीम इथे उपस्थित आहे आणि SP मॅडमनी पण सांगितले की आता पालकांची तक्रार आहे ते पण पोलीसमध्ये घेतली जाईल।